तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झाले तो एक साधा सुद्धा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांतीसूर्य आहे. शिक्षणाचा ध्यास हा एकच खूळ ज्योतिरावांच्या मनात होतं. एके दिवशी ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरॅन नावाच्या एक ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड वी हाऊस यू एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेर पाठवतच नाही. सो बॅड मिस्टर फुले. आणि झालं आले की ते माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन आणि म्हणारे, सावित्री सावित्री आजपासून मी तुला शिकवणार. मग काय झाला माझा अभ्यास सुरू. काना मात्रा वेलांटी उकार बेगवे बेदोन चार बेत्रिक सहा आणि हाच ध्यास मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि म्या काव्य सुद्धा रचू लागले. 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि म्या पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेडपाटासारखं जगला तर काम तमाम होईल, शेडपाटासारखं जगला तर काम तमाम होईल. पंधरवागासारखं जगला तर नाव होईल, पंधरवागासारखं जगला तर नाव होईल. पण इकडे मात्र माणसाचा धर्म बुडाला म्हणून कोल्हेकोई सुरू झाली. अहो एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? एवढा ताकदला असू शकतो का हा धर्म? माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस? माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस? शाळेत जाताना लोकांनी माझ्या अंगावर चिखल फेकला तरीही मी सहन केलं. लोकांनी माझ्या अंगावर शेण फेकलं तरीही मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झालाय आणि अचानक एक माणूस येऊन माझ्यासमोर म्हणतो कसा, अगं हे टवळे कुठे निघाली? आधी आमच्या पोरी बाळींना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे किती शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं, आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी आहोत. घेतली अशी आणि गेली त्या लोकांना घेऊन आणि सुनावलं. आज आलंय थोबाड फोडलंय, जर उद्या आलास तर तुझ्या रक्ताला ही धरती रंगवत. स्त्री कोणत्याही धर्माची वा जातीची असो, ती प्रत्येक वेळेला अत्याचाराला बळी पडत आलेली आहे. आम्ही विधवा महिला पुनर्विवाह हे सतीबंदी प्रकाशन सुरू केले. इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रकाशन सुरू केलं. आम्ही यावर सुद्धा काम केलं. विधवा महिला काशीबाई यांच्या मुलाला म्हणजे यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. यशवंताच्या येण्यानं आमचं अंगण कसं फुलून जायचं. त्याला मोठं केलं, डॉक्टर बनवलं आणि त्याला सांगितलं यशवंता हॉस्पिटल उभारायचं. यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं. म्हणूनच म्हणावेसे वाटते, विद्ये विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना भीती गेली, भीती विना वित्त गेले, वित्ता विना शुद्र घटले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच म्हणते, मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. एक मुलगी शिकली ना तर ती प्रत्येक घराला शहाणा करते, पण जर एक मुलगा शिकला ना तो एकटा शहाणा होतो. म्हणूनच म्हणते, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.